आमच्यासाठी एकदम नवीन आहे हे आणि त्या लोकांसाठी पण नवीन आहे. तर मग मी कुठे गावाला गेले की गावच्या बायकांना स्पेशली फार क्युरियासिटी असते. मग तुमचं कसं, तुम्हाला कसं वाटतं ते असे रोमॅन्टिक सीन बघतात? खूप जणांना हा प्रश्न असतो आणि तो असावा सगळ्यांच्या मनामध्ये आणि मला वाटतं त्याचं उत्तर तुम्ही खूप छान द्याल. सो ज्यावेळेस पार्टनर आता हा एका फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, तिकडे एक हा हिरो असतो, त्याची हिरोईन असते. सो एक ज्यावेळेस नॉन इंडस्ट्रीमधला जेव्हा पार्टनर असतो ना, सो काही प्रमाणात ना कधीतरी एक इन्सिक्युरिटी असते किंवा खूप प्रश्न असतात मनामध्ये. तुम्ही अर्थात एकत्र खूप वर्षापासून होतात, एकमेकांना ओळखत होतात, त्यामुळे तो स्वभाव तुम्हाला माहितीच होता. पण ह्या सगळ्या गोष्टींशी तुम्ही कसं डील करता किंवा ते एक अंडरस्टँडिंग पण खूप महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. म्हणजे नॉन इंडस्ट्रीमध्ये मी नाही, म्हणजे तेच नॉन इंडस्ट्रीमधली असल्यामुळे मला थोडंसं जड गेलं बसायला स्टार्टिंगला. सुरुवातीला. एक्झॅक्टली, कारण का नेहमी मी आणि तो असायचो आणि तो दुसऱ्या कोणासोबत तरी दिसणं हे माझ्यासाठी थोडंसं कठीण गेलं सुरुवातीला. पण जसं की प्रायोरिटीज चेंज होतात, गोष्टी बदलतात, वय वाढतं, तर त्यानुसार गोष्टी पण चेंज होत जातात. तर मग मला असं वाटतं की आता ठीक आहे, आता म्हणजे झालं नॉर्मल. आमच्यामध्ये पण एक कन्व्हर्सेशन झालं, एक अंडरस्टँडिंग आलं एक लेवलचं आणि ते मॅनेज झालं. ॲक्च्युली हे बरोबर आहे. मी पण तशा त्या बॅकग्राऊंडचा नाही आहे, फिल्मी बॅकग्राऊंडचा कधीच नाही, फॅमिलीमधून पण नाही आणि तसं काय खूप आधीपासून ह्याच फील्डमध्ये काम करायचं अशा काही थॉटनी मी कधी नव्हतो. मी पण थोडं ॲक्सिडेंटलीच या फील्डमध्ये आलो. स्कूल कॉलेजेसमध्ये केलं होतं, खूप काही नाटकं केली होती, काही शोज केले होते. बट इकडे आल्यानंतर हे फुल फ्लेजमध्ये आणि पूजा म्हणते ते ॲक्च्युली मला पण सुरुवातीला झालं की आपल्याला कधीच सवय नसते या गोष्टींची की आपण पूजा सोडून अजून कुणाबद्दल तरी ते इमोशन क्रिएट करणं आणि ते करावे लागतात. हे बाय डिफॉल्ट होऊन जातात ना, सहज बघणं पण ते तेवढ्या प्रेमाने होऊन जातं. जे तयार करून ते पोर्ट्रे करायचं आणि ते मग टेलिकास्ट होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला पण सुरुवातीला जड गेल्या. बट नंतर मी विचार केला की यार आपण हे प्रोफेशन म्हणून चूज केलं, ते आपलं काम आहे. बरोबर. आणि काम हे कामाच्या ठिकाणी असलंच पाहिजे आणि ते खूप प्रामाणिकपणे केलं पाहिजे. ते जर खोटं केलं तर ते खोटं दिसेल लोकांना, तर ते पण नाही करता आलं पाहिजे. आणि अल्टिमेटली ॲज अ ह्युमन बिईंग पण आपल्या बाउंड्रीज असतात, त्या आपण ठेवून कामाकडे काम म्हणून एक कामाकडे पूजा म्हणून पाहिलं, पूजा म्हणून तर मग त्या गोष्टी होतात मॅनेज आणि त्या आम्ही खूप छान पद्धतीने करू शकतोय आजपर्यंतही. सो एक प्रोफेशनल लाईफमध्ये एक ॲक्टर म्हणून पण मला असं वाटतं ज्या गोष्टी प्रॅक्टिकली करायला पाहिजेत त्या मी खूप छान करून बाकी मॅनेज करू शकतोय. किती छान. पण तुला माहिती पूजा, मला ना तुला खरंच सांगायला आत्ता आणि मला तुला ऑन कॅमेराच सांगायला खूप आवडेल. मी जेव्हा त्याचा आमचे कलेक्टरच्या वेळेस इंटरव्ह्यू केला होता, तर तेव्हा ना मी त्याला प्रश्न विचारलेला की कारण लोकांना जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते की ते जे ऑनस्क्रीन कपल असतात तर ते ऑफस्क्रीन किती मजा करतात किंवा किती प्रँक्स होतात. सो मी त्याला प्रश्न विचारलेला की तुमचा ऑफस्क्रीन बॉन्ड कसा आहे, कारण मला वाटतं एखाद्या कलाकाराचा तो बॉन्ड असतो तेव्हा तो ऑनस्क्रीन अजून छान दिसतो, ती मैत्री असते तेव्हा. तर मी त्याला हे विचारलं होतं, तर तो म्हणाला की अगं नाही, आम्ही ना जसे ऑनस्क्रीन आम्ही जेव्हा दिसतो ना, सो आम्ही तेव्हा बोलतो आमचं तेच असतं, कारण का मला स्वतःला ह्या गोष्टी फारशा आवडत नाहीत ना, त्याच्यामुळे आमचं असं काही ऑफस्क्रीन आम्ही खूप बोलतो किंवा असं काही नाही. आणि मला इतकं छान वाटलेलं माहिती आहे ते ऐकून आणि त्यांनी त्याच वेळेस मला तुमची स्टोरी पण सांगितलेली. सो मला असं किती छान आहे. म्हणजे मला वाटतं ह्या फील्डमध्ये असताना प्रत्येकाच्या मनामध्ये हे प्रश्न असतात आणि ती लॉयल्टी, ते अंडरस्टँडिंग जपून ठेवणं हे प्रत्येकाचं काम असतं आणि मला ते ऐकल्यावर मला खूप छान वाटलं माहिती आहे तेव्हा. म्हणजे आत्ताही मला असं होतं की मी जर कुठे गावाला वगैरे गेली, कारण हे असं होतं की आमच्या कोणीच नव्हतं ना, म्हणजे आमच्या नातेवाईकांमध्ये वगैरे कोणीतरी असेल या फील्डमध्ये तर गोष्ट वेगळी असते, मग त्यांना तेवढी सवय होऊन जाते. पण आमच्यासाठी एकदम नवीन आहे हे आणि त्या लोकांसाठी पण नवीन आहे. तर मग मी कुठे गावाला गेले की गावच्या बायकांना स्पेशली फार क्युरियासिटी असते. मग तुमचं कसं, तुम्हाला कसं वाटतं ते असे रोमॅन्टिक सीन बघतात? तर मग आता त्यावेळेस मी काय उत्तर द्यायचं असं प्रश्न पडतो मला. मी म्हणते की हां, तर त्याचं ते काम आहे, तर त्याला ते करावं लागतंय. हां, ते मला पचवणं थोडं जड जातं, नो डाऊट, ते कोणालाही जाणार आहे. पण इट्स बिईंग प्रॅक्टिकल, ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं जर का त्याच्यासारखा मुलगा आणि तुझ्यासारखी छान समजून घेणारी मुलगी असेल ना, तर ते कोणीही ते खूप छान मॅनेज करू शकतं. म्हणजे त्यांनी पण तुला ती तितकी काय म्हणतात ती एक गॅरंटी किंवा ती खात्री, तुझा विश्वास कधी तोडणार नाही ही ती तुला दिलेली आणि तू पण ते तितकं समजून घेतलं. त्याच्यामुळे ते व्हायसवरचा ते बॅलन्सिंग दोन्हीकडून असणं गरजेचं असतं. आणि ते तुमच्याशी बोलताना मला प्रत्येक वेळेला जाणवतंय मगाचपासून की किती छान अंडरस्टँडिंग आहे तुमच्यामध्ये. येस रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से
व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.